जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल। या बहिणींसाठी खुशखबर आहे। हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात, जानेवारीचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा आता येणार आहे त्याबद्दलची माहिती आली आहे। हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। जानेवारीचा हप्ता 1500 रुपयांचा असणार आहे, तर हप्ता वाढवण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा तटकरेंनी दिली। जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे, डीबीटी आहे, ते जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुमचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल, त्यानंतर तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार, त्याचा निधी जो आहे वितरणास मान्यता भेटलेली आहे। 393.25 कोटी रुपयांच्या निधीची मान्यता भेटलेली आहे, तर तुमचा जानेवारी महिन्याचा देखील लाभ लवकरच जमा होणार आहे। त्याचसोबत बघा, लाडक्या बहिणींना आता घाबरण्याची गरज नाही। आता EKYC मध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या EKYC प्रक्रियेत चुकीच्या निवडीमुळे अडकलेल्या महिलांची आता अंगणवाडी सेविकांमार्फत स्थानिक पडताळणी या ठिकाणी केली जाणार आहे। त्याच्याबद्दलची देखील माहिती आपण पाहणार आहोत। त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी एक महत्त्वाचं अजून एक ट्विट केलेलं आहे। त्यामध्ये नेमकं त्यांनी काय म्हटले बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर देखील चालू करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची EKYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत। या व योजनेची संदर्भात तक्रारींचे शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाईन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आलेलं आहे। योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकाचे निरीक्षण 181 या हेल्पलाईन नंबरवरती करण्यात येणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कुठलीही तक्रार असेल किंवा कुठलीही अडचण असेल तर तुम्हाला आता नवीन हेल्पलाईन नंबर जो आहे ती सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याच्याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनीच या ठिकाणी ट्विट करून ही माहिती जी आहे प्रसिद्ध केलेली आहे। त्यांच्या ट्विटरवरती, फेसबुक अकाउंटवरती तुम्हाला ही माहिती पाहायला भेटेल। बघू शकता, 181 नंबर जो आहे याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी मदत जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। जे ऑपरेटर त्या ठिकाणी आहेत त्यांना प्रशिक्षण या संदर्भातलं दिलेलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या EKYC प्रक्रियेचा लाभ तुमचा स्थगित झाला आहे त्याच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला या नंबरवरती भेटणार आहे। त्यासोबत लाडकी बहीण योजनेच्या इतर देखील जी पण तक्रारी असतील, तुमच्या इतर देखील तुमची जी पण माहिती असणार आहे ती तुम्हाला या नंबरवरती आता भेटणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी या ठिकाणी ही मोठी गुड न्यूज आहे। तरी बघू शकता त्यांनी म्हटलंय, तरी सर्व लाडक्या बहिणींना आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी मोठी बातमी या ठिकाणी ही आपण बघत आहोत। त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर बघू शकता त्यांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे। लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे। योजनेशी संबंधित सर्व शंकांचे तक्रारीचे निवारण 181 या हेल्पलाईन नंबरवरती आता केलं जाणार आहे। स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे। तर बघा, आता लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे। महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि पोषण सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाते। परंतु अलीकडे EKYC प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी आणि चुकीच्या निवडीमुळे अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागलेला आहे। तुमचे देखील बरेचशा लाडक्या बहिणींचे पैसे डिसेंबरचे आणि नोव्हेंबरचे या 2 महिन्याचे जमा झालेले नसतील तर बघा, लाडक्या बहिणींनो, त्यासाठी हेल्पलाईन नंबर देखील आता सुरू करण्यात आलेला आहे। त्याच्यावरती सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, त्याच्यावरती कॉल करून तुमचे शंकाचं निरीक्षण या ठिकाणी करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला 2 महिन्याचे या ठिकाणी लाभ भेटलेत की नाही, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा, डिसेंबरचा आणि नोव्हेंबर महिन्याचा। तर बघा, आता ही समस्या लक्षात घेऊन आता राज्य सरकारने एक
मोठं पाऊल उचललेलं आहे. KYC प्रक्रियेत चुका करणाऱ्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी देखील केली जाणार आहे, असे स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलेलं आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या मदतीने या ठिकाणी स्थानिक पातळीवरती लाभार्थ्यांची तपासणी करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. या पावल्यामुळे कोणतीही पात्र महिला केवळ तांत्रिक या ठिकाणी कारणामुळे योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता या ठिकाणी घेतली जाणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 31 डिसेंबर 2025 ही KYC जी आहे करण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आलेली होती. तर सरकारने स्पष्ट केले आहे. तर आता परंतु ज्या महिलांना ऑनलाईन प्रक्रिया करणं कठीण झालेलं होतं त्यांच्यासाठी या ठिकाणी फिजिकल जी KYC प्रक्रिया आहे ती देखील सुरू करण्यात आलेली होती. त्यासोबत बघा, आता त्याच्यामध्ये ज्यांच्या चुका झालेल्या आहेत त्याच्याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिलेले आहेत. कारण की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना 2 महिन्यापासूनचा लाभ जो आहे तो भेटलेला नव्हता. तर अंगणवाडी सेविका आता घरी घरी जाऊन या ठिकाणी पडताळणी करतील. ज्या चुकीच्या नोंदी दुरुस्त होणार आहेत त्याच्यामुळे ज्या पण पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ जो स्थगित झालेला आहे तो लाभ त्यांना या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी ही मोठी या ठिकाणी बातमी होती. आता कोट्यावधी लाडक्या बहिणी ज्या आहेत लाभापासून वंचित राहिलेल्या होत्या. बघू शकता आपण डिसेंबर आणि जानेवारीच्या दोन्ही मिळून. तर या निर्णयामुळे हजारो महिलांमध्ये या ठिकाणी मोठी आशा या ठिकाणी पल्लवी झालेली आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक महिलांना डिजिटल प्रक्रियेबद्दल माहिती नव्हती आणि त्यांना KYC दरम्यान चुकीची या ठिकाणी त्यांनी पर्याय निवडलेले होते. आता अंगणवाडी सेविकांच्या मदतीने त्यांची वैयक्तिकरित्या पडताळणी केली जाणार आहे. यामुळे योजनेची पारदर्शकता अंमलबजावणी तर होईलच, शिवाय सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा या ठिकाणी आत्मविश्वास देखील लाडक्या बहिणींना भेटणार आहे. तर ग्रामीण भागातील एक महिला जी पहिल्यांदाच बँकेशी जोडली जात आहे, डिजिटल प्रक्रियेशी जोडली जात आहे, जेव्हा तिने KYC मध्ये चूक केली तेव्हा तिला वाटले की कदाचित 1500 रुपयाच्या मदतीपासून वंचित राहील. पण सरकारने आता हे नवीन पाऊल या ठिकाणी त्यासाठी उचललेलं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींची जी KYC प्रक्रियेमध्ये चूक झालेली आहे ती सुधारली जाणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा लाभ जो आहे या ठिकाणी बंद झालेला आहे तो पुन्हा एकदा सुरू होऊ शकतो. तर मग आता लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला लवकरच भेटणार आहे. तर बघा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर तुमचा जानेवारी महिन्याचा जो 1500 रुपयाचा लाभ असणार आहे तो देखील वाटप केला जाणार आहे. त्याच्याबद्दल देखील अपडेट आलेली आहे. त्याच्यामुळे तुमचा या ठिकाणी जानेवारी महिन्याचा लाभ देखील तुम्हाला या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील दिला जाऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वाटप केले जाणार आहेत. त्याबद्दलची देखील माहिती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. त्याचसोबत बघा, लाडक्या बहिणींनो तुमचे जे पण या ठिकाणी शंका असतील किंवा निरसन असेल त्याच्याबद्दल तुम्हाला 181 या हेल्पलाईन नंबरवरती आता कॉल करता येणार आहे. त्या ठिकाणचे जे ऑपरेटर्स आहेत त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातलं असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी आता ट्विट करून देखील माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भातले जे पण तुमचे प्रश्न असणार आहेत त्याचं निरसन जे असणार आहे किंवा जे पण तुमच्या तक्रारी असतील, ज्या पण शंका असतील त्या तुम्हाला आता या 181 नंबरवरती कॉल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्याची माहिती दिली जाणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल. त्यासोबत बघा, तुमचे जे स्थगित लाभ जे आहेत, ज्या लाडक्या बहिणींना लाभ भेटलेले नाहीत, नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल, ते देखील पैसे तुमचे जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत वाटप करण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.